प्रथमतः शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड किल्ल्याच्या भूमीमध्ये तुमच्या ग्रुपचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे सुनील कोकरे, राहणार रायगडवाडी, शिक्षण झाले 12वी। प्रथमतः आता तुम्ही रायगड किल्ला चढून आलात, ही गडाची समोरची बाजू आहे आणि गडावरती जे रोपेने जे लोक येतात ही गडाची मागची बाजू आहे। आताच तुम्ही गडावरती जे पायी चढून जे अंतर आलात हे 3.5 किलोमीटर अंतर आहे। जवळजवळ 2360 पायऱ्या आहेत, कल्पना करा। आणि या गडाचा हा जर वरचा जर पठार पाहिलात, हा 100 एकराचा पठार आहे। 100 एकराच्या पठारामध्ये 350 बिल्डिंग आहेत, 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत। हा पूर्णपणे जर गड तुम्हाला मित्रांनो व्यवस्थित जर पाहायचा असेल ना, 1-1.5 दिवस लागतो। आपण हा अति महत्वाचा 22 पॉइंट राजांच्या समाधीपर्यंत दाखवणार आहे। पण हा बाले किल्ला फिरत असताना आपल्याला गडावरती 2 प्रकारचे बांधकाम बघायला भेटतात, एक दगडी बांधकाम, एक विट बांधकाम। मग जेवढं दगडातलं बांधकाम दिसतं हे शिवाजी महाराजांच्या काळातलं, आणि जेवढं विटातलं बांधकाम दिसतं ना हे पेशवे काळातलं। पेशवे काळ केव्हा आला? 1733 ते 1818 ला पेशवे आले। पेशव्यांच्या काळात विटा आल्या, म्हणून गडावरती आपल्याला विट बांधकाम बघायला भेटतं। मग हे बांधकाम जॉईन करण्यासाठी आता आपण रेती सिमेंट वापरतो। पूर्वीच्या काळात काय रेती सिमेंट नव्हतं। मग पूर्वी हे बांधकाम जॉईन करण्यासाठी जे मटेरियल वापरलंय ते चुना, गुळ आणि शिस्याचा वापर करण्यात आलेला आहे, कल्पना करा। पण थोडक्यात तुम्हाला सांगतो की या गडाचं पूर्वीचं मूळचं नाव होतं रायरीचा डोंगर। तुम्ही सगळ्यांनी प्रतापगड पाहिलेला असेल किंवा पाहणार असेल तर त्या प्रतापगडाच्या पायथ्याला जावळीचं खोरं, कल्पना करा। मग आदिलशाहीचा सरदार चंद्रराव मोरे याच्या ताब्यात पूर्वी हा रायरीचा डोंगर होता। हा जो रायरीचा डोंगर आहे ना, हा आपल्या राजाने 15 मे 1656 ला हा जावळीच्या मोऱ्यांकडून जिंकून घेतला, कल्पना करा। मग महाराजांनी काय केलं? जावळीच्या मोऱ्यांना पत्र लिहिलं। त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं? जावळीचे चंद्रराव मोरे, तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा, आपण दोघे मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन करू। पण तो चंद्रराव मोरे गर्विष्ठ होता, आदिलशाही सरदारकीमध्ये काम करत होता। तो आपल्या महाराजांनी त्यांनी उलट जबाबाचं पत्र लिहिलं। तो आपल्या महाराजांना काय म्हटला? तुम्ही कसले राजे? तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण? तुम्ही केव्हा झालात राजे? राजे याल जावळीत तर जाल गवळीत, उद्या याचा असेल आजच या, तुम्हाला मारण्यासाठी आमच्याकडे शस्त्र सज्ज आहेत। आपल्या राजाने युद्धाचं चॅलेंज केलं। मग आपल्या राजाने काय केलं? प्रतापगडाच्या पायथ्याशी 3 महिने आक्रमण केलं, आणि त्या आक्रमणामध्ये चंद्रमोचा भाऊ तो हनुमंतराव मोरे त्याचा वध झाला। त्या चंद्रमोला वाटलं या युद्धामध्ये आपला वध होणार आहे, तेव्हा तो चंद्रराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्यासून निसटला, रायगडाशी आला आणि महाराजांच्या शरणी आला। म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर प्रतापगड जर पाहिलेला असेल ना, प्रतापगडाच्या पायथ्याला जेवढं जावळीचं खोरं आहे ना, काही तज्ञ लोक सांगतात एखाद्या अस्वलाच्या केसामध्ये सोडलेली ऊस सापडू शकेल, पण जावळीच्या खोऱ्यात मोकळ सोडलेला हत्ती सापडणार नाही। आजही दिवसाही सूर्याची किरण जमिनीवरती पडत नाहीत, एवढं जावळीचं खोरं घडत असेल। मग आपल्या राजाने काय केलं? 15 मे 1656 ला महाराजांनी आपला रायरीचा डोंगर आपल्या ताब्यात घेतला आणि नंतर हा गड बांधायला चालू केला। म्हणजे थोडक्यात हा गड बांधायला 14 वर्ष लागली। ज्याने हा गड बांधला त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर। मग गड बांधायला 14 वर्ष लागली। 14 वर्षामध्ये लागणारा हा दगड आणला कुठून? ज्यावेळी गडावर तुम्ही पायी चढून आलात, 1 लिटर पाण्याची बिसलरी हातात घेतली आणि डोक्याचा घाम पायापर्यंत पोहोचला ना, त्यावेळेस तुम्हाला गडाचं महत्व कळलं। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, राजाने बांधकामासाठी दगड आणली कुठून? मग सरी दगड काय खालून आणले नाही। महाराजांनी काय केली? अशी गडावरती मोठमोठे तलाव खोदले, टाक्या खोदल्या, त्यातला दगड काढला, तो बांधकामाला वापरला आणि खड्ड्याच्या उतारत्या भागाला बांध घातला। म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना, पाणी अडवा पाणी जिरवा स्कीम ही छत्रपती शिवरायांच्या काळातली आता फक्त ऐकून माहिती आहे, राबवली जात नाही, कल्पना करा। आणि हा रायगड जो आहे ही शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी। महाराजांची पहिली राजधानी राजगड। राजगड पुण्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये। रायगड का केली? कारण सर बघा, आता धोका आहे, पण या गडाच्या चारी बाजूला डोंगर आहेत, सह्याद्रीच्या रांगा आहेत, पण कुठचा डोंगर किंवा कुठचा सह्याद्रीचा कडा या किल्ल्याला अटॅच किंवा कनेक्टेड नाही, जॉईंट नाही। या गडाचं वैशिष्ट्य आहे, गडावरून खाली उतरून जाईल फक्त पाणी आणि वरती चढून येईल हवा, त्याच्यावरती गडाची कोणी येऊ शकत नाही। पण आपल्या महाराजांनी राजधानी ज्यावेळी गडाची निवड केली ना, राजांबरोबर मोरूपंत पिंगळे होते। राजा आपल्या पंतांना काय म्हणतात? पंत, हा गड बहुत चकोट, चौतर पहा गडाचे कडे, ताशिल्याप्रमाणे गाव दुळगाव उंच, पर्जन्यकाली कड्यावरती गवत उगवत नाही, ऐसे बोलेन महाराज बोलिले, तख्तास जागा तख्त म्हणजे राजधानी, तख्तास जागा हाच गड खरा करावा। म्हणून आपल्या राजाने राजधानीच्या दृष्टिकोनातून या गडाची निवड केलेली आहे, कल्पना करा। आता ज्यावेळी गडावरती तुम्ही सर्वजण येताना पायी चढून आलो, पायी चढत असताना येताना तुम्ही सर्वांनी गडाचा महादरवाजा पाहिला, पण दरवाजाचा आकार कसा असा नागबुणी वळासारखा दिसतो बघा, त्याला गोमुखी पद्धत म्हटलं गेलेलं आहे। म्हणजे गडावरती कदाच्या काळात शत्रू जर चढून आला, समोरचे बुरुज बघून तो मागे रिटर्न फिरून जाईल। दरवाजावरती आक्रमण झालं
तोफेंचे गोळे बुरुजांवरती आदळतील आणि मेन दरवाजाची एंट्री आहे ना त्या आतमध्ये सुरक्षित राहील. म्हणून त्या महादरवाजाचा आकार हा नागबडी वाळाचा ठेवण्यात आलेला. पण महादरवाजामध्ये आता लाकडाचा दरवाजा बघितला, त्याचं वर्णन परत तुम्हाला त्या काळातलं वाटलं असेल तर त्या काळातलं नाही आहे. आता 2016ला बसवलं. पुरातत्व विभागाने 5 टनाचा 10 लाखाचा दरवाजा तो त्या काळातला वाटा म्हणून त्या पद्धतीमध्ये बनवण्यात आलेला आहे. पण महादरवाजामध्ये जेवढ्या तुम्ही दगडातल्या पायऱ्या पाहिल्यात या शिवाजी महाराजांच्या काळातल्या पायऱ्या आहेत. म्हणजे कल्पना करा, राजांच्या काळात गडावरच्या दगडातल्या पायऱ्या होत्या. तिथून वरती आल्यानंतर येताना समोर तिथे खांब पाहिलेला असेल, तो का दिसतो का? दिसतो का खांब? पण बरेचसे लोक सांगतात की तो मळखांब आहे, पण तो मळखांब नाहीये. कल्पना करा, मळखांबाला साखळी नसते वरती. ही गोल साखळी कुणाला असते? महाराजांच्या काळात गडावरती काय हत्ती घोडा पिसाळलेला असेल तर त्याला ट्रीटमेंट किंवा शांत करण्यासाठी त्याला उन्हात बांधण्यात जायचं. ते घोड्याने किंवा हत्तींना बांधण्याची जागा आहे पूर्वीची. तो मळखांब नाही. मळखांब असतात तर त्याला वरून साखळी नसते, सरकता नसतं आलं त्याला खाली, म्हणून तो जनावरांच्या काम. तिथून पुढे आता समोर आपल्याला जे तलाव दिसतं हे हत्ती तलाव. अशी गडावरती मोठमोठे 11 तलाव आहे. राजांच्या राज्याभिषेकाला रायगडावरती हत्ती आणली होती. हत्तींना पाणी पिण्यासाठी याचा वापर केला जायचा, म्हणजे हत्ती तलाव आहे. हत्ती का आणले आणि कसे आणले ना हे मी तुम्हाला पुढे महाराजांच्या दरबारामध्ये सांगणार आहे. पण आता सर तलाव लिकेज आहे, लिकेज असल्यामुळे खाली होते पूर्णपणे तलाव. याच्यापेक्षा प्रचंड मोठं तलाव, भरलेले तलाव पुढे ते आपल्याला आता पुढे पाहायला भेटणार आहे. बोला पुणे श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव.